नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सेवागिरी महाराजांचं पुसेगाव हिंदकेसरी मैदान अवघ्या 2 दिवसात मित्रांनो आपल्या भेटीस येत आहे. 16 डिसेंबरला भव्य दिव्य ओपनचं ओरिजिनल हिंदकेसरी मैदान मित्रांनो होत आहे. या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी आपल्याला 100% दिसणार आहेत. तसेच अखंड महाराष्ट्रातून व महाराष्ट्राच्या बाहेरून बैलगाडा प्रेमी व बैलगाडा मालकसुद्धा येणार आहेत आपले टॉपचे नंदी घेऊन. त्याच्यामुळे प्रेक्षकांना आतुरता आहे की नक्की कोणते पैरे असणार. तसेच सर्व गट सेमी आणि फायनल मित्रांनो या मैदानातील प्रत्येक गट टॉप होणार आहे. 1201 गाड्या मित्रांनो होणार आहेत. तर बैलगाडा मालक जे आपले व्हिडिओ बघत आहेत त्याने सुद्धा लवकरात लवकर गाड्या नोंद करून घ्या. चला तर बघूया या मैदानातील फिक्स पैरे आणि काही संभावित पैरे. परंतु हे संभावित पैरे देखील मित्रांनो आपण सांगत असतो. त्यातले 10 सांगितले तर 3-4 तरी मित्रांनो खरे असतातच. मागचे पण तुम्ही माझ्या व्हिडिओ बघू शकता. चला तर सुरुवातीला बघूया फिक्स पैरे. तर पहिलाच पायरा सांगतो. अखंड महाराष्ट्राचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह मथुर नक्की कोणासोबत. तर मथुर आणि घोटकरांचा रॉकेट, मुंबई बिंजोड गाजवणारे नंदी घोटकरांचा सर्जा आणि मथुर दोन्ही एकाच जोट्यात येणार आहेत मित्रांनो. याच्या आधी सुद्धा जोडी घाटावरती पाळली होती तेव्हा 1 नंबर केला होता आणि पुन्हा एकदा ही जोडी पाळण्यासाठी सज्ज झाली आहे. तुफान असा स्पीड लागतो यासुद्धा जोडीला. तसेच पुढील पायरा सांगतो. ज्या नंदीने अखंड महाराष्ट्रावरती आपल्या पाळाच्या जोरावरती अखंड महाराष्ट्रामध्ये आपलं नाव केलं असा सप्त हिंदकेसरी सुंदर बॉस नक्की कोणासोबत. तर हेडुटणेचा सुंदर आणि सुंदर बॉस हा सुद्धा मित्रांनो पायरा फिक्स झाला आहे. ही सुद्धा जोडी याच्या आधी पळाली आणि गुलाल घेतला आहे. त्याच्यामुळे तात्याने सुद्धा यावेळी टॉपचं नियोजन केलं आहे. हेडुटणे सुंदर आणि सुंदर बॉस ही सुद्धा A1 जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याच्यानंतर बाळासाहेब माने घरनिकी यांचा लाडका घरनिकीचा राजा, अखंड महाराष्ट्राचा लाडका घरनिकीचा राजा नक्की कोणासोबत. तर आत्ताच झालेल्या मैदानामध्ये गुलाल घेतलेली जोडी 2023ची पुसेगाव हिंदकेसरी 1 नंबरची मानकरी जोडी द्वारलीकरांचा हरण्या आणि घरनिकीचा राजा हीच जोडी मित्रांनो आपल्या या मैदानात पळताना दिसेल. मागच्या मैदानात जेव्हा मुलाखत झाली होती तेव्हा मालक बोलले होते की या मैदानात ही जोडी जर चांगली पळली तर हीच जोडी तुम्हाला पुसेगावला दिसेल. त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा आपला पायरा या मैदानात दिसेल खूप जास्त शक्यता आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढील टॉप पायरा तुम्हाला सांगतो. लखन छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन फॉर्च्युनरचा मानकरी लखन नक्की कोणासोबत. तर चालू सीझनमध्ये प्रत्येक मैदानामध्ये जो 1 नंबर करतोय प्रत्येक टॉप नंदीसोबत त्याच वेगाने पळतो असा दादा सरकार यांचा सर्जा 10-10 ज्याने फॉर्च्युनर मैदानामध्ये बकासूरसोबत ट्रॅक्टर जिंकला होता आणि तिथून पळसुद्धा टॉप आहे त्याचा. परंतु तिथून जास्त उजेडत आला असा सर्जा दादा आणि छत्रपती संभाजीनगरच्या आणबान शान लखनसुद्धा टॉप फॉर्मला आहे. वडकी हिंदकेसरी मैदान देखील लखनने 1 नंबर केला. तर लखन आणि सर्जा हा सुद्धा पायरा फिक्स झाला आहे. त्याच्यानंतर वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये ज्या जोडीने मथुर आणि चिमण्या या टॉप गाडीचा मित्रांनो पराभव केला होता अशी A1 जोडी आदत वासुरा लक्ष आणि लक्षाने वेगळा स्पीड लागला होता. अखंड महाराष्ट्राने या जोडीचं कौतुक केलं कारण मथुर आणि चिमण्याला मित्रांनो या गाडीचा पराभव करणे खरंच सोपं नाही. त्याच्यामुळे मित्रांनो ही जोडी जास्त उजेडात आली आणि या जोडीचा पळ बघता मालक नक्की हीच जोडी आपल्याला या पुसेगाव हिंदकेसरी मैदानात पळवताना दिसतील कारण टॉप स्पीड लागला होता त्यासुद्धा मैदानात. त्याच्यानंतर वडकी हिंदकेसरी 1 नंबरचा मानकरी शेवाळ्याबांचा पाकऱ्या नक्की कोणासोबत. तर शेवाळ्याबांचा पाकऱ्या आणि चिमण्या अमिषद भादले यांचा चिमण्या हा सुद्धा मित्रांनो A1 जोड आपल्या या मैदानात पळताना दिसणार आहे. टॉप स्पीड लागेल. चिमण्यासुद्धा टॉप फॉर्मला आत्ताच वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये 1 नंबर केला होता. त्याच्यानंतर 2024चा मानकरी रोमन आपल्याला नक्की कोणासोबत दिसू शकतो. मागच्या वर्षी हिंदकेसरी मैदानाचा मान घेतला होता याच मैदानामध्ये. तर रोमन आणि पक्षा 10-10 घरचा साजच मित्रांनो मला वाटतंय या मैदानात पळताना दिसेल. आणि आता दादा सरकार यांनी रोमनचा करार केला आहे त्याच्यामुळे टॉप नियोजन असेल. कदाचित घरचीच गाडी आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकते. त्याच्यानंतर साखरवाडीचा बावऱ्या नक्की कोणासोबत. चालू सीझनमध्ये खूप कमी काळात उजेडात आलेला साखरवाडीचा बावऱ्या आणि त्यासोबत मित्रांनो पळणार आहे हरण्या आणि बावऱ्या. मागची मित्रांनो टॉपची मैदानं आपण जर काढून बघितली तर
हारण्या आणि बावऱ्या हीच A1 जोड मित्रांनो आपल्या पळताना दिसते. चिक्या आणि घोटच्या सर्जा अशा टॉप गाडीचा पराभवसुद्धा केला होता वडकीला बावऱ्याने आणि हारण्याने, आणि हाच पायरा फिक्स झाला आहे येणाऱ्या पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये. खरोखर तुफान असा स्पीड लागेल यासुद्धा गाडीला. त्याच्यानंतर शनिशिंगापूरकरांचा चित्र्या. आता मित्रांनो पुढील पैरे संभावित सांगतो. शनिशिंगापूरकरांचा चित्र्या नक्की कोणासोबत, तर खरसुंडीचा बाब्याडॉन आणि चित्र्या हा सुद्धा मित्रांनो एक संभावित आणि टॉप पायरा आपल्याला नक्की दिसू शकतो. तुफान असा स्पीड लागेल यासुद्धा जोडीला. त्याच्यानंतर राहुलभाई पाटील यांचा सर्जा 1001 नक्की कोणासोबत. खूप चर्चा चालू आहे मित्रांनो सर्जाची, की सर्जा नक्की आपल्याला कोणासोबत दिसणार. तर मित्रांनो मला वाटतंय मागे जी जोडी पाळली होती वडकीला गटपात झाली होती आणि सेमीला सुद्धा मैब्याला टक्कर दिली होती, अशी जोडी सर्जा आणि भारत हाच जोड मित्रांनो आपल्या या मैदानात पळताना दिसेल. खरोखर खूप सुंदर असा स्पीड लागतो मित्रांनो यासुद्धा जोडीला. त्याच्यानंतर नांदेगाव मुळशीकरांचा पिस्तूल याचा पायरा नक्की कोण, तर मानगर वादळ सेमीचा बादशाह म्हणून त्याची ओळख. असा मानगरकरांचा वादळ जोगवडी मैदानामध्ये पिस्तूलने आणि मानगर वादळने 2 नंबर केला होता. त्याच्यामुळे हीच जोडी मित्रांनो आपल्या या मैदानात पळताना दिसू शकते. त्याच्यानंतर मुळशीवर धुमाळ यांची नवीन खरेदी महाराज नक्की कोणासोबत, तर घरचा साजच नाशिकचा आशिक विराट जो महेश्वर धुमाळ यांच्या नियोजनात कधी कधी पळताना दिसतो. महाराज आणि विराट मित्रांनो, महाराजसुद्धा फुल टॉप फॉर्मला आहे. त्या दिवशी कंदूरच्या राजासोबत मित्रांनो गुलाल घेतला होता. आणि नाशिकचा आशिक विराटसुद्धा जर समीकरण जुळून आलं की तो सुद्धा मित्रांनो टॉपच पळतो. त्याच्यामुळे विराट आणि महाराज ही सुद्धा A1 जोड आपल्याला नक्कीच दिसू शकते. त्याच्यानंतर मित्रांनो पुढील पायरा सांगतो. संतोष तोडकर यांचा साई नक्की कोणासोबत, तर मला वाटतं मित्रांनो घरचा साजच पळवण्याचा निर्णय घेऊ शकतात. अंदाजे पायऱ्या सांगतो. सुंदर आणि साई हा घरचा साजच आपल्या या मैदानात पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद केसरी बाकासूर नक्की कोणासोबत. मित्रांनो चिक्या आणि बाकासूर हा जोड पाळणार होता, पण चिक्या थोडा आजारी आहे. आपला चिक्या डायरेक्ट 25 तारखेनंतर दिसणार आहे. त्याच्यामुळे बाकासूरचा पायरा नक्की कोण, तर आपला मैदानातच धप्पा दिसेल. परंतु मित्रांनो एक अंदाजे पायरा सांगतो. रुस्तमी हिंद केसरी मैब्या यावर्षी मित्रांनो पुसेगाव मैदानात आपला मैब्या पळताना दिसणार आहे. त्याच्यामुळे मैब्या आणि पक्षा हा सुद्धा जोड एका जोटात येऊन मैदान गाजू शकतो. हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे. त्याच्यानंतर पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि पुष्पराज पिल्लू जो याने फॉर्च्युनर मैदान मथुरसोबत गाजवलं होतं, हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपला नक्कीच दिसू शकतो. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच टॉप अपडेट घेऊन नेहमी तुमचा भाऊ तुमच्यापर्यंत येत असतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काही फिक्स आणि काही संभावित पैरे मित्रांनो सांगितले आहेत. आणि या पुसेगाव हिंद केसरी मैदानासाठी येणाऱ्या सर्व नंदींना आपल्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा, आपल्या सबस्क्रायबरतर्फे खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मंडळी.